मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्रातील आणि पर्यायाने देशातील लाखो कुटुंबांशी जोडला गेलेला आहे। तो विषय म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती आणि ती मिळवण्यासाठी असलेली कायदेशीर कालमर्यादा म्हणजेच लिमिटेशन। अनेकदा आपल्याकडे असेही घडते की गावाकडे आजोबांची किंवा पणजोबांची जमीन असते, तेथे एखादा मोठा भाऊ किंवा काका त्या जमिनीवर वर्षानुवर्षे ताबा ठेवून असतात। तेथे शेती करतात, घरे बांधतात, घरपट्टी किंवा शेतसारा भरतात आणि फेरफारसुद्धा स्वतःच्या नावाचा करून घेतात। अशा वेळेस जो सहहिस्सेदार शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी शहरामध्ये राहतात त्यांच्या मनात एक मोठी भीती असते। ही भीती अशी असते की अनेक वर्षे आम्ही कोर्टामध्ये वाटपासाठी गेलो नाही तर आमचा हक्क संपला का? काकांनी किंवा भावाने जमिनीवर ताबा केलाय, कब्जा केलाय, मग आमचा कायदेशीर अधिकार आपोआप रद्द झाला का? कायद्यामध्ये 12 वर्षांचा नियम काय आहे की ज्याच्यामुळे हक्क संपतो, असे लोक विचारत असतात। मित्रांनो, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच गंभीर आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची कायद्याच्या चौकटीत राहून उत्तरे शोधणार आहोत। आज आपण लिमिटेशन ॲक्ट, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल, फेरफार आणि कब्जा यामधील फरक या सर्व गोष्टी सोप्या मराठीतून समजून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। मित्रांनो, लिमिटेशन किंवा कालमर्यादा समजून घेण्यापूर्वी आपल्याला ही मालमत्ता नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे समजणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मालमत्ता स्वतःच्या कष्टाने कमावलेली आहे की वडिलोपार्जित आहे यावर हा पूर्ण कायदा बदलतो। हिंदू वारसा कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय असते तर बघा, कायद्यानुसार जी संपत्ती तुमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच तुमच्या आजोबांकडून, आजोबांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पणजोबांकडून आणि पणजोबांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच खापर पणजोबांकडून मिळालेली असते, हिला आपण शुद्ध वडिलोपार्जित संपत्ती असे म्हणतो। म्हणजेच पुरुषाच्या 3 पिढ्यांकडून जी मालमत्ता खाली चालत येते ती वडिलोपार्जित असते। या मालमत्तेचे वैशिष्ट्य काय असते तर जन्मसिद्ध हक्क। या संपत्तीमध्ये कुटुंबातील कोणत्याही मुलाचा किंवा मुलीचा हक्क हा त्याच्या जन्माबरोबर तयार होतो। त्याचप्रमाणे 9 सप्टेंबर 2005 रोजी हिंदू वारसा कायद्यामध्ये एक मोठी सुधारणा झाली। या सुधारणेनुसार मुलांप्रमाणेच मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत जन्मापासून समान हक्क देण्यात आलेला होता। मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित, तिचा हक्क कायम राहतो। आता स्वकष्टार्जित संपत्ती म्हणजे काय तर जर तुमच्या वडिलांनी स्वतःच्या पैशाने, नोकरी, व्यवसायातून एखादी जमीन किंवा घर खरेदी केलेले असेल तर ती त्यांची स्वकष्टार्जित संपत्ती आहे। या संपत्तीवर ते जिवंत असेपर्यंत तुमचा कोणताही जन्मसिद्ध हक्क नसतो। म्हणजेच ती मालमत्ता कोणालाही विकू शकतात, मृत्यूपत्राने कोणाच्याही नावे करू शकतात किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करू शकतात। आता आज आपण ज्या 12 वर्षाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत तो प्रामुख्याने एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर किंवा वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भाने आहे। आता येऊयात आपल्या मुख्य विषयाकडे। भारतात मालमत्तेचे वाद सोडवण्यासाठी आणि कोर्टामध्ये जाण्यासाठी एक कालमर्यादा ठरवून दिलेली असते, ज्याला आपण लिमिटेशन ॲक्ट असे म्हणतो। अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जर मालमत्तेवर 12 वर्षे दुसऱ्या कोणाचा ताबा असेल तर मूळ मालकाचा हक्क संपतो। याला कायदेशीर भाषेमध्ये ॲडव्हर्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताबा म्हणतात। परंतु संयुक्त किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीमध्ये हा नियम इतका सरळ लागू होत नाही। लिमिटेशन ॲक्टच्या कलम 110 मध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की जर एखाद्या सहहिस्सेदाराला त्याच्या एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेतून बेदखल केले गेले असेल आणि त्याला त्याचा हिस्सा परत मिळवायचा असेल तर कोर्टामध्ये दावा दाखल करण्यासाठी 12 वर्षांची मुदत दिलेली आहे। परंतु ही 12 वर्षे कधीपासून मोजली जातात हा या कायद्यामधील सर्वात महत्त्वाचा आणि टर्निंग पॉईंट असलेला प्रश्न आहे। कायदा सांगतो की ही 12 वर्षे त्या दिवसापासून सुरू होत नाहीत ज्या दिवशी तुम्ही घर सोडलेले किंवा शहरात गेलेले आहात। ही 12 वर्षे त्या दिवसापासून मोजली जातात ज्या दिवशी त्या सहहिस्सेदाराला हे स्पष्टपणे समजते की त्याला त्याच्या हक्कापासून पूर्णपणे बेदखल करण्यात आलेले आहे। आता ही बाब समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊयात। समजा 3 भाऊ आहेत। मोठा भाऊ गावात राहून शेती करतोय आणि बाकीचे 2 भाऊ मुंबईमध्ये नोकरी करतात। मालमत्ता अजूनही एकत्र कुटुंबामध्ये आहे, त्याचे कागदोपत्री तुकडेही झालेले नाहीत। आता लहान भाऊ 20 वर्षानंतर गावामध्ये येतो आणि आपला हिस्सा मागतो। मोठा भाऊ जर असा म्हणत असेल की तू 20 वर्षांपासून इथे नाहीस त्यामुळे तुझा हक्क संपला तर कायद्यानुसार ते चुकीचे राहते, कारण लहान भावाला तोपर्यंत हे माहितीच नव्हते की त्याचा हक्क नाकारला जात आहे। जोपर्यंत मोठा भाऊ स्पष्टपणे हक्क नाकारत नाही तोपर्यंत लिमिटेशनची वेळ सुरू होत नाही। वडिलोपार्जित संपत्तीच्या वादामध्ये कोर्ट सर्वात जास्त कोणत्या शब्दावर भर देत असेल तर तो शब्द आहे ऑस्टर। हा एक लॅटिन कायदेशीर शब्द आहे। याचा सोपा अर्थ होतो इतर सहहिस्सेदारांचे हक्क उघडपणे आणि शत्रुत्वाच्या भावनेने नाकार। संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा कायदेशीर सिद्धांत लागू, तो म्हणजे जर मालमत्तेवर एक सहमालक ताबा ठेवून असेल तर कायद्याच्या नजरेमध्ये तो ताबा इतर सर्व सहहिस्सेदारांच्या वतीने मानला जातो। म्हणजे जोपर्यंत मालमत्तेवर बसलेला व्यक्ती
ऑस्टर सिद्ध करत नाही तोपर्यंत मालमत्तेचा एकमेव मालक बनू शकत नाही आणि हे ऑस्टर सिद्ध करण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. त्यामधील पहिली बाब म्हणजे ताबा उघड असला पाहिजे, लपून छपून नाही तर सर्वांसमोर असला पाहिजे. त्याचबरोबर मालकी हक्काचा थेट नकार झाला पाहिजे, म्हणजे समोरच्या सहहिस्सेदाराला स्पष्टपणे सांगितलेले असले पाहिजे की या संपत्तीमध्ये तुझा कोणताही अधिकार नाही आणि मी तुला 1 गुंठाही देणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी इतर सहहिस्सेदारांच्या माहितीमध्ये असले पाहिजेत. त्याचप्रमाणे या गोष्टी केल्या म्हणजे ऑस्टर होत नाही. केवळ वर्षानुवर्षे मालमत्तेमध्ये एकटे राहणे म्हणजे ऑस्टर नाही. मालमत्तेचा लाईट बिल किंवा पाणी बिल भरणे म्हणजेच टॅक्स भरणे म्हणजे ऑस्टर नसते. मालमत्तेचे घरपट्टी किंवा शेतसारा भरणे म्हणजे ऑस्टर नसते. या सर्व गोष्टी केवळ मालमत्तेचा सांभाळ म्हणजेच मेंटेनन्स करण्यासाठी केल्याचे मानले जाते, मालकी हक्क सांगण्यासाठी या बाबी नाही. आता महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादामध्ये सर्वात जास्त वाद सातबारा उतार्यावरील नावांवरून होतात. अनेकदा काय होते की वडिलांच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ तलाठ्याला हाताशी धरून किंवा इतर भावांची संमती न घेता सातबारा उतार्यावर किंवा फेरफार रजिस्टरमध्ये फक्त स्वतःचेच नाव लावून घेतो. जेव्हा इतर भावांना किंवा बहिणींना हे समजते तेव्हा ते घाबरतात की आता सातबारावर आमचे नाव नाही म्हणजे आमची जमीन गेली. येथे कायदा काय सांगतो तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निकालांमध्ये स्पष्ट केलेले आहे की महसुली रेकॉर्ड हे केवळ सरकारने टॅक्स किंवा शेतसारा गोळा करण्यासाठी तयार केलेले रेकॉर्ड असते. या रेकॉर्डवर नाव चढल्याने कोणी मालमत्तेचा मालक बनत नाही आणि नाव निघून गेल्याने कोणाचा मालकी हक्क संपत नाही. मालकी हक्क हा केवळ खरेदी खत, वाटणीपत्र किंवा वारसा हक्कानेच ठरतो. जरी फेरफारमुळे मालकी हक्क संपत नसला तरी जर तुमच्या भावाने चुकीच्या पद्धतीने नाव लावून घेतलेले असेल आणि त्या आधारावर तो जमीन विकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला हे उघडपणे सांगत असेल की बघ सातबारावर माझे नाव आहे, तुझा यामध्ये काहीही संबंध नाही, तर तुम्हाला या नकाराची माहिती मिळाल्यापासून 12 वर्षांच्या आत दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन स्वतःचा हिस्सा मिळवण्यासाठी दावा दाखल करावा लागेल. जर तुम्ही ही माहिती मिळूनही 12 वर्षांपर्यंत गप्प राहिलात, शांत राहिलात, तर तुमची केस त्या कोर्टामध्ये कमजोर होऊन जाते. कोणताही कायदेशीर विषय हा कोर्टाच्या निकालाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. वडिलोपार्जित संपत्ती आणि 12 वर्षांच्या नियमाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा 1995 साली आलेला एक ऐतिहासिक निकाल आहे, ज्याचे नाव आहे विद्यादेवी उर्फ विद्यावती विरुद्ध प्रेमप्रकाश. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर सिद्धांत मांडले. त्यामधील पहिला सिद्धांत म्हणजे न्यायालयाने सांगितले की एखाद्या सहमालकाविरुद्ध म्हणजे सहहिस्सेदाराविरुद्ध ॲडव्हर्स पोझिशन किंवा ऑस्टर सिद्ध करणे अतिशय कठीण असते. केवळ एखादी व्यक्ती दीर्घकाळ मालमत्तेवर कब्जा ठेवून आहे या एका कारणावरून तिचा प्रतिकूल कब्जा सिद्ध होणार नाही. त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जोपर्यंत ताबा हा होस्टाईल म्हणजेच इतर सहहिस्सेदारांचा हक्क पूर्णपणे चिरडण्याच्या भावनेने आणि त्यांच्या डोळ्यादेखत केला जात नाही तोपर्यंत त्याला कायदेशीर मान्यता मिळणार नाही. मग आता या निकालाचा सर्वसामान्यांना काय फायदा होतो हे देखील जाणून घेऊया. तर बघा, या निकालामुळे अशा लोकांना मोठा दिलासा मिळाला जे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून किंवा घरापासून दूर राहतात. कुटुंबातील इतर सदस्यांनी केवळ ताबा आहे म्हणून फसवणूक करून मालमत्ता लाटणे हे कायद्याने कठीण केलेले आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजूसुद्धा समजावून घ्या की जर मालमत्तेची बेकायदेशीरित्या विक्री झालेली असेल किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेऊन तेथे ताबा मिळवला असेल आणि हे सर्व तुम्हाला माहिती होते तरीही तुम्ही 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधी कोणतीच कारवाई केली नाही, तर कोर्ट तुमचा दावा किंवा केलेली कारवाई फेटाळू शकते. कारण कायदा नेहमी जागरूक राहणाऱ्याला मदत करतो, झोपलेल्याला नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कायदेशीर बाजू समजावून घेतली. आता आपण पाहूयात की जर तुमच्या कौटुंबिक मालमत्तेमध्ये असा काही वाद असेल तर तुम्ही कोणते व्यावहारिक पावले उचलली पाहिजेत. तर बघा, केवळ तोंडी आश्वासनावर विसंबून राहू नका. कारण अनेकदा नातेसंबंध बिघडू नये म्हणून लोक म्हणतात की भाऊ आहे ना, तो देईल नंतर हिस्सा. पण काळ बदलतो तशी माणसे आणि त्यांच्या मागण्या देखील बदलतात. त्यामुळे मालमत्तेची कायदेशीर नोंदणीकृत वाटणी करून घेणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. त्याचबरोबर महसुली रेकॉर्डवर लक्ष ठेवा आणि त्यासाठी वर्षातून किमान 1-2 वेळा आपल्या गावातील जमिनीचा सातबारा किंवा मालमत्ता पत्रक ऑनलाईन तपासून पाहत जा. त्यावर कोणाची नवीन नावे लागलेली तर नाहीत ना किंवा कोणती नवीन नोंद तर झालेली नाही ना यावर लक्ष ठेवा. त्याचबरोबर वाटपासंदर्भाने वाद झाल्यावर काय करावे हे देखील समजावून घ्या. जर कुटुंबातील सदस्य तुमचा हिस्सा देण्यास नकार देत असेल तर सर्वात आधी त्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवा. या नोटीसमध्ये तुमच्या हक्काची आणि वाटणीची मागणी करा. नोटीसला उत्तर न मिळाल्यास तात्काळ दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठी आणि कब्जासाठीचा दावा दाखल करा. त्याचप्रमाणे जर समोरची व्यक्ती मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत असेल तर कोर्टाकडून तात्पुरता मनाईचा आदेश मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोर्टाचा निकाल लागेपर्यंत ती मालमत्ता कोणासही विकू शकणार नाही. व्हिडिओचा सार हाच आहे की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मागण्यासाठी 12 वर्षांचा नियम नक्कीच आहे, परंतु तो नियम तुम्ही घर सोडल्यापासून सुरू होत नाही.
तो नियम तेव्हा सुरू होतो जेव्हा तुमचा हक्क उघडपणे नाकारला जातो. जर मालमत्ता सामायिक असेल आणि कोणताही उघड वाद नसेल तर केवळ वेळ निघून गेल्याने तुमचा हक्क कधीही संपत नाही. कायदा हा प्रत्येकाला न्याय देण्यासाठी बनवला आहे. फक्त आपल्याला आपल्या अधिकारांची योग्य माहिती असायला हवी. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या कुटुंबामध्येही असा मालमत्तेचा किंवा वाटपाचा काही वाद सुरू आहे का? तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.